वळत पुढच्या बातमीकडे बुलढाणा जिल्ह्यामधील सारंगवाडी प्रकल्प जलसंधारण कामासंदर्भात मोठा घोटाळा झाल्याचा आरोप श्वेता महाले यांनी केला। जलसंधारणाचा प्रकल्प 16 कोटींवरून 260 कोटींवर गेलाय असा थेट आरोप विधानसभेत करण्यात आला। तर जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी याबाबत एसआयटी नेमून चौकशी करण्याचे आदेश दिलेत। अध्यक्ष महोदय, प्रशासकीय अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टर हे संगनमताने कशा पद्धतीने भ्रष्टाचार करू शकतात याचं उत्तम उदाहरण हे आमच्या बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील सारंगवाडी संग्रह तलाव याच्या बाबतीत आपल्याला दिसून येईल। सदर प्रकल्पामध्ये अध्यक्ष महोदय 2009 मध्ये जेव्हा हा प्रकल्प मंजूर करण्यात आला त्यावेळेला या प्रकल्पासाठी 16 कोटी 61 लाखाची प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती। निविदा मिळवताना वॉटरफ्रंट प्रायव्हेट लिमिटेड पुणे या कंपनीने खोटी व दिशाभूल करणारी कागदपत्रे सादर केली। या कंपनी विरुद्ध त्यावेळेला वैभववाडी, चतुशृंगी, गंगाखेड विविध ठिकाणी गंभीर गुन्हे दाखल आहेत। 2014 मध्ये या प्रकल्पाची पहिली सुप्रमाव निघाली ती 68 कोटीची। त्याच्यानंतर 2022 मध्ये तिसरी सुप्रमाव निघाली ती निघाली 197 कोटीची। आणि अध्यक्ष महोदय 2024 पर्यंत या प्रकल्प जो आहे तृतीय सुप्रमा याची जी निघाली ती 280 कोटी रुपयाची। प्रश्न घेता याच्यावर अध्यक्ष महोदय, खूप मोठ्या प्रमाणात हा भ्रष्टाचार झालेला आहे। थोडं सविस्तर या ठिकाणी मांडणं गरजेचं आहे। अध्यक्ष महोदय, प्रश्न घ्या आपण। मूळ खर्चाच्या तुलनेमध्ये 16 पट वाढ या प्रकल्पाची अध्यक्ष महोदय झालेली आहे। किंमत अध्यक्ष महोदय वाढलेली आहे। तर जीएसटी 2017 पासून लागले जवळपास 28 कोटी रुपये जीएसटी वाढ झाली। भूसंपादनाच्या केसेस चालल्या, भूसंपादनामध्ये जवळपास 25 कोटी रुपये गेले। त्याच्यानंतर वन विभागाची जवळपास 24 हेक्टर जमिनीची अडचण होती आणि ती ठिकाणी सोडवण्यासाठी बराच कालावधी गेला, रॉयल्टीचे पैसे भरले गेले, भाववाढ झाली आणि अशा पद्धतीनं हा प्रकल्प 20 कोटीवरून आज सन्माननीय सदस्य म्हणतात 280 कोटीचा हा प्रकल्प झाला। पण आज अध्यक्ष महोदय 90% या प्रकल्पाचं काम पूर्ण झालेलं आहे। कॉन्ट्रॅक्टरला या ठिकाणी निधी सुद्धा आहे, 200 कोटीचा दिलेला आहे आणि लवकर हा प्रकल्प पूर्ण करण्याच्या दृष्टीने विभागाचे या ठिकाणी प्रयत्न आहे। हा 16 कोटी रुपयाचा प्रोजेक्ट हा 260 कोटी रुपयापर्यंत दिला आणि विशेष म्हणजे याच्यामध्ये प्रचंड अनियमितता आहे। वॉटरफ्रंट कंपनीच्या माध्यमातून कोर्टाने सुद्धा त्या ठिकाणी या कंपनीवरती ताशोरे ओढले होते, या कंपनीला निलंबित केलं होतं। परंतु MD कुशिरे यांनी ऑफ द रेकॉर्ड जाऊन या कंपनीला मदत केली आणि पुन्हा हे काम वॉटरफ्रंट कंपनीला देण्यात आलं। या संदर्भातली लक्षवेधी आज आम्ही लावली। मंत्री महोदयांनी या लक्षवेधीवरती एसआयटी नेमलेली आहे। परंतु हा खूप मोठा भ्रष्टाचार त्या ठिकाणी वॉटरफ्रंट कंपनीचे संचालक सुनील मुंदडा, हर्षद मुंदडा आणि सोबत MD कुशिरे यांनी केलेला हा खूप मोठा भ्रष्टाचार आहे। एसआयटी मंत्री महोदयांनी सांगितलं की 3 महिन्यामध्ये या एसआयटीची चौकशी पूर्ण होऊन त्या ठिकाणी कठोर कारवाई त्या ठिकाणी केल्या जाईल।